ओवळा देऊन कोवळा काढण्याची म्हण सर्वश्रुत आहे. असाच काहीसा प्रकार काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधींबाबत घडलाय. नॅशनल हेराल्डचे 2,000 कोटी हडपण्यासाठी 90,000 कोटींचं बिनव्याजी कर्ज देण्यात आल्याचा दावा ईडीने केलाय. आता विशेष न्यायालय नेमका काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईव्ह. नॅशनल हेराल्ड प्रकरणानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर ईडीनं गंभीर आरोप केलेत. 90 कोटींच्या कर्जाच्या बदल्यात 2,000 कोटींची संपत्ती हडपण्याचा डाव असा थेट दावा ईडीनं दिल्लीच्या विशेष न्यायालयात केलाय. त्यामुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी पुन्हा एकदा चर्चेत आलेत. नॅशनल हेराल्ड हे जवाहरलाल नेहरू यांनी 1938 मध्ये सुरू केलेलं वृत्तपत्र. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड ही कंपनी हे वृत्तपत्र चालवत होती. या कंपनीकडे दिल्ली, लखनौ, भोपाळ, इंदूर, पंचकुला आणि पाटणा येथे 2,000 कोटींची संपत्ती आहे. 2008 मध्ये हे वृत्तपत्र आर्थिक अडचणींमुळे बंद झालं. 2012 मध्ये भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेस नेत्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं. काँग्रेसने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडला दिलेले 90 कोटींचं व्याजमुक्त कर्ज आणि यंग इंडिया कंपनीच्या माध्यमातून झालेले आर्थिक व्यवहार हे मनी लॉन्ड्रिंग असल्याचा दावा ईडीने केलाय. ईडीने विशेष न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मुख्य आरोपी ठरवलंय. यंग इंडिया ही कंपनी फक्त 90 लाखांच्या गुंतवणुकीनं 2,000 कोटींची संपत्ती हस्तगत करण्यासाठी तयार केली गेली असाही ईडीचा दावा आहे. यंग इंडियामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा 76% हिस्सा आहे. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडची 2,000 कोटींची संपत्ती हडपण्यासाठी हे कर्ज इक्विटी शेअर्स मध्ये रूपांतरित केलं गेलं. यामुळे यंग इंडियानं असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडची 99% मालकी मिळवली असा दावाही ईडीने केलाय. ईडीने याला मनी लॉन्ड्रिंगचा उत्कृष्ट नमुना असं संबोधलंय. याशिवाय सुमन दुबे, सॅम पित्रोदा आणि अन्य काँग्रेस नेत्यांनी बनावट आर्थिक व्यवहार केल्याचा आरोपही ईडीने केलाय. ईडीचे आरोप सिद्ध झाले तर काँग्रेस नेत्यांवर गंभीर कायदेशीर परिणाम होऊ शकतो. हे प्रकरण पक्षाच्या प्रतिमेला धक्का देऊ शकतं, तसंच 2026च्या मध्यावधी निवडणुकीवर परिणाम करू शकतं. ईडीनं नोव्हेंबर 2023 मध्ये नॅशनल हेराल्डच्या 751.90 कोटींच्या संपत्ती जप्त केल्यात. आता या प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी, सुमन दुबे, सॅम पित्रोदा आणि यंग इंडिया कंपनीविरुद्ध ठोस पुरावे सादर केले. काँग्रेस नेत्यांनी हा राजकीय सूड असल्याचा दावा केलाय. त्यामुळे आता न्यायालयाचा निर्णय काय लागतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.